अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मटार करंजी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे। आता थंडीचे दिवस असल्यामुळे भरपूर मटार येतात बाजारात ताजे ताजे। हे 2 वाट्या मी मटार घेतलेले आहेत। एवढा 2 वाट्या मटार घेतलेले आहेत ताजे। हे आता थोडेसे आपण वाफवून घ्यायचे। पाणी ठेवले मी गॅसवर, पाणी गॅसवर ठेवलेलं आहे उकळायला। 1-2 चमचे मीठ घालायचं आणि थोडेसे वाफवून घ्यायचे, फार शिजवायचे नाहीये। मटार आपले वाफवले जात आहेत तोपर्यंत आपण करंजीसाठी हे कणिक मळून घेऊया। 1 वाटी कणिक घेतले आणि 1-2 चमचे रवा घेतलेला आहे, ह्याच्यात घालायचा। मीठ घालायचं चवीनुसार। फार मऊ मळायचं नाहीये आपल्याला कणिक, थोडीशी घट्टच मळायचे। 1-2 चमचे तेल, आणि एकसारखं लावून घेऊया आपण सगळीकडे। थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे, एकदम घालायचं नाही जास्त। फार मऊ झाली तर मग करंजी मऊ होईल। मळून आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया आणि सारणाचा मसाला करून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे, फार मऊ नाही आणि फार घट्ट नाही। आता 10 मिनिटं झाकून घेऊया आणि आपले आता मठार उकळले, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। हे मटार आपले उकळलेले आहेत, त्यातलं पाणी काढून घेऊया। पाणी काढून ठेवले, हे थंड होते तोपर्यंत आपण ह्याला मसाला करूया। 7-8 मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय जवारी आणि कोथिंबीर, हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं, वाटून घ्यायचं आहे। हे आता वाटाणा आपला हे झालाय बघा, अर्धवट शिजलेला आहे, फार शिजवायचं नाहीये, थंड झालाय। हे थोडंसं एकदाच आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, अगदी बारीक करायचं नाही पेस्ट, भरड करून घ्यायची। मी भरड करून घेते। हे आता असं बारीक करून घेतलंय, फार मऊ म्हणजे पेस्ट केलेलं आहे, ओबडधोबडच केलेला आहे। आता हे आपण परतून घेऊया जरा। कढई ठेवले, थोडंसं तेल घालूया, चमचा बरच, जास्त नाही घालायचं तेल। मोहरी टाकली आहे, मोहरी तडतडीत, जिरं घालायचं, हिंग घालूया, कढीपत्ता, आणि लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट केल्या। हे जरा हे बघून घालायचं तिखट, जसं तुम्हाला पाहिजे त्या घेताना। थोडं घालते आता, थोडीशी परतून घ्यायची, मग आपल्याला वाटाण्याची पेस्ट घालायची। थोडीशी हळद घालूया, आणि आता ही पेस्ट घालूया, भरड घालूया याची वाटाण्याची, आणि 5 मिनिटं परतून घ्यायचं। आपला अर्धवट शिजलेलाच आहे वाटाणा, त्यामुळे काय फार परतायची गरज नाही। हे थोडासा माझ्याकडे बटाटा होता शिजलेला, तो घालते। घातला नाही तर चालतोय, पण आहे म्हणून मी घालते थोडासा, गॅस केलेलाच आहे। आणि असे मिक्स करून घ्यायचं। हे मीठ घातलेलं नाही मी, कारण
मिरच्या कुटताना मीठ घातलेलं आहे आणि वाटाणा उकडताना पण घातले. हे आता थंड होण्यासाठी ह्याच्यात काढून घेऊया. आणि ह्याच्यात आपल्याला अजून थोडे मसाले घालायचे. थंड झाल्यानंतर आपल्याला करंजी करायची. थंड करून भाजलेली जिऱ्याची पावडर घालायचे, अर्धा चमचा. आणि 1 चमचाभर आमचूर पावडर घालायचे. लिंबू पिळला तरी पण चालतो जर आमचूर पावडर नसेल तर. आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मग करंज्या करायचे. ते आता गरम आहे खूप, हे थंड करून घेऊया. शिजले बघा आपली चांगली. थोडस मरगून घेते आणि आपण लाटायला घेऊया. ही मोठी पोळी लाटणार आहे मी. आणि ते त्याचे छोटे छोटे असे फुलपात्रानं किंवा डब्याच्या टोपणानं तुम्हाला केवढा आकार पाहिजे त्या बेतानं काढून घ्या, म्हणजे एकसारख्या होतील करंज्या. सारण आपलं थंड झालेलं आहे मटारचं. थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. फार जाड लाटायचं नाही, फार पातळ लाटायचं, मध्यम साईजला लाटायचं. तेल पण ठेवलेलं आहे गरम करायला. पद्धतीने लाटून घ्यायचं, फार जाड नाही फार पातळ नाही. तर याच्या आपण फुलपात्रा पेल्यानं पुऱ्या काढून घेऊया. सारण भरायचं याच्यात. आता ही छोट्या छोट्याच करणार आहे मी. 1 चमचावर बसते आणि असं चांगलं दाबून घ्यायचं, म्हणजे तेलात टाकल्यावर फुटणार नाही अशा पद्धतीने. आणि ह्याला मुरड पण घालू शकता तुम्ही, किंवा हे असं काट्या चमच्याने असं दाबून घ्यायचं, म्हणजे डिझाईन पण होते, दिसायला छान दिसते. हे आता अशा पद्धतीने मी सगळ्या करंज्या करून घेते. एक मुरड घालून दाखवते तुम्हाला मी, मुरड कशी घालायची असते ते. हे असं असं करायचं, असं दाबत जायचं कोपरा. हे पण डिझाईन छान दिसते. तुम्हाला कुठली डिझाईन आवडेल त्या पद्धतीने करा. ह्याला मुरड म्हणायचं. मी आता सगळं करून घेते करंज्या. तेल तापलेलं आहे बघा. आता आपण या करंज्या तळून घेऊया. बारीक गॅसवरच तळायच्या. फार तेलात तळत, गरम तेलात तळत तर वरच्या लाल होईल आणि आपलं तसंच राहील कच्चं. ह्या अशा कलरवर काढायचं. आता हे मी काढून घेते, तळून झालेले आहेत हे.
सगळ्या करंज्या करून घेते आता तळून. हे आपल्या मटार करंज्या तयार झाल्यात बघा. मस्त वास खमंग सुटलाय. ह्या तुम्ही अशाच सुद्धा खाऊ शकता किंवा मग टोमॅटो केचप किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. फोडून दाखवते मी तुम्हाला एक. बघा भरपूर सारण घातलेलं आहे ह्याच्यात. आणि ह्या प्रवासाला न्यायला पण चांगले आहेत आणि 2 दिवस टिकतात. अशा पद्धतीने तुम्ही मटार करंजी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.